जैन समाज हा परंपरेने अहिंसक मानला जातो, संयमी मानला जातो. त्याच्या हातात जर चाकू आणि शस्त्र असतील आणि ते जर अशा प्रकारे हिंसक आणि आक्रमक होत असतील तर त्यांनी त्यांच्या धर्माचा भगवान महावीर साहेबांचा जो विचार आहे तो ते पाळत नाही. याचं कारण या समाजाला हिंसक बनवण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतो आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह करतात. त्यांच्यामुळेच हा समाज आपल्या विचारापासून, आपल्या धर्माच्या विचारापासून दूर जाताना मला दिसतो. आता तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला, ज्या प्रश्नाची मी मगाचपासून वाट पाहतो. आज सामनामध्ये जे मी म्हटलं आहे की या देशाचे उपराष्ट्रपती, माजी अजूनही नवीन उपराष्ट्रपती नसल्यामुळे आजही आम्ही त्यांना उपराष्ट्रपती मानतो, जगदीप धनखड हे 21 जुलैपासून बेपत्ता आहेत. या देशाच्या उपराष्ट्रपती असलेली व्यक्ती जी राज्यसभेची चेअरमन आहे, 21 जुलैला सकाळी ते राज्यसभेत आमच्या समोर आले, आमची चर्चा झाली, त्यांनी काही आदेश दिले राज्यसभेत. त्यानंतर सभागृह स्थगित झालं. त्यांची प्रकृती उत्तम होती, खणखणीत होती. ते काही काळ चिडले असतील, हास्यविनोद केले असतील, त्याने आमच्याशी संवाद साधला आणि संध्याकाळी 6 नंतर अचानक वृत्तवाहिन्यांवर बातमी झळकली की जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. हे अत्यंत आमच्यासाठी धक्कादायक आहे. इथपर्यंत आम्ही सहन करू शकतो, पण जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून 21 जुलैपासून आजपर्यंत, या क्षणापर्यंत जगदीप धनखड कुठे आहेत, त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे, ते काय करत आहेत, ते कोणाबरोबर आहेत, त्यांचा मुक्काम कुठे आहे, ते बरे आहेत ना, मुळात ते आहेत ना, त्यांना कुठे गायब केलं आहे का, या शंका आमच्या मनामध्ये येत आहेत. जगदीप धनखड कहाँ गए, किसी को पता नहीं, उनका क्या हो गया, कोणी सांगू शकत नाही. देशाचा उपराष्ट्रपती अशा प्रकारे गायब झाला असेल आणि त्याचा ठाव ठिकाणा कोणाला लागत नसेल तर देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. अशा प्रकारे आपल्याला नको असलेले नेते गायब करण्याची पद्धत रशिया आणि चीनमध्ये आहे. त्याची काही परंपरा या लोकांनी नव्याने सुरू केली आहे का? उद्धव ठाकरे दिल्लीला आले असताना श्री कपिल सिब्बल हे उद्योजकांना भेटले, तेव्हा आम्ही याच्यावर चर्चा केली. कपिलजी की जगदीप धनखडांचं काय करायचं, कुठे आहेत? तेव्हा आमचं असं ठरतं आहे की हेबियस कॉर्पस नावाची एक लिगल बॅटल असते की एखादी व्यक्ती जेव्हा सापडत नाही तेव्हा त्याला सुप्रीम कोर्टाच्या, हायकोर्टाच्या आदेशानं आम्ही शोधू शकतो. कदाचित आम्ही अशा प्रकारचे पिटिशन करू शकतो. सर एक शेवटचा प्रश्न आहे की एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहलगाम हल्ल्यानंतर तिसऱ्यांदा जम्मू काश्मीरचा दौरा करतात रमजान शिबिरमध्ये, काय सांगणार? ठीक आहे ना, पर्यटनाला जातात ते. इथे महाराष्ट्रात काही काम नाही आहे. महाराष्ट्रात त्यांना फडणवीस, त्यांचा भ्रष्टाचार, त्यांची अरेरावी ही मान्य करत नाही. त्याच्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी ते जात असतील तर त्यांच्या प्रकृतीसाठी उत्तम गोष्ट आहे. दिल्लीचा अनेक दौरा त्यांनी केलेला आहे आणि भाजपा आणि शिंदेमध्ये काही चांगला होत नाही. कदाचित ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला पाठवा, आम्ही जम्मू काश्मीर पाहून येतो, हे पाहायला गेले असतील. महाराष्ट्रात काही काम नाही, जम्मू काश्मीरचं राज्यपाल म्हणून मला हिमालयात पाठवा, अशी एक त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा असेल. भाजपा आणि शिंदेमध्ये काही चांगला नाही आहे असं करता सांगताय कोण? भाजपा आणि शिंदेमध्ये नाही. आता ते तुम्हाला काल शरद पवार साहेबांनी उत्तर दिलं आहे, त्याच्यावर मी बोलत ना. हिंदी में पूछे आपका क्या बात? कल दिल्ली में निर्वाचन सदन पर चुनाव आयोग के खिलाफ इंडिया ब्लॉक गठबंधन के सभी सदस्य, सभी मेंबर ऑफ पार्लियामेंट्स एक मार्च निकालेंगे. राहुल गांधी ने चुनाव आयोग की कार्यप्रणाली की पूरी तरह से पोलखोल की है. उनका भ्रष्टाचार, उनका घोटाला सामने आया है, चाहे महाराष्ट्र हो, चाहे कर्नाटक हो, चाहे हरियाणा हो, चाहे राजस्थान हो. नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री चुनाव आयोग की मदद से बने हैं.
मुझे तो लगता है मोदी जी वाराणसी में भी चुनाव हार गए हैं। आपने देखा होगा क्या हुआ था। तो इतने हमने एविडेंस देने के बावजूद चुनाव आयोग हमसे ही सवाल पूछ रही है और हमसे एफिडेविट मांग रही है राहुल जी से। तो ये सबसे बड़ा लोकतंत्र को के लिए चिंता की बात है। तो ये तय किया है कि कल सुबह 11 बजे के बाद हम निर्वाचन सदन पर चुनाव आयोग के खिलाफ एक मार्च निकालेंगे और उनको सवाल पूछने की कोशिश करेंगे। जगदीप धनखड़ अचानक गायब है, कहीं तो हाउस अरेस्ट नहीं है, क्या कहें? देखिए, जगदीप धनखड़ देश के उपराष्ट्रपति 21 जुलाई से गायब है, उनका कोई आता पता नहीं है, अदृश्य है। 21 जुलाई को शाम को इस्तीफा दिया। सुबह तक तो ठीक थे, सदन में आए, हमसे डायलॉग हुआ, लीडर ऑफ अपोजिशन खरगे से नोकझोंक हो गई, तो उनकी तबीयत ठीक है। जब नोकझोंक हुई है चेयरमैन साहब की और खरगे साहब की, तो उनकी तबीयत एकदम कड़क, एकदम परफेक्ट थी और शाम को तबीयत के कारण देकर इस्तीफा दिया। ये ठीक है, होता है राजनीति में। लेकिन 21 जुलाई से आज तक जगदीप धनखड़ जी, हमारे पूर्व उपराष्ट्रपति, कहाँ है, कौन से हालत में है, उनकी तबीयत कैसी है, क्या वो दिल्ली में है या और कहीं है, क्या उनका परिवार उनके साथ है, उनका क्या हो गया, कोई अता पता नहीं है। ये रहस्यमय है। इस प्रकार से नेताओं का गायब होना और गायब करना हमने रशिया की राजनीति में और चीन की राजनीति में देखा है, आर्मेनिया में देखा है। लेकिन ये पहली बार मैं देश में देख रहा हूँ कि इतना बड़ा संवैधानिक पद पर बैठा हुआ व्यक्ति आज गायब है, उनका कोई अता पता नहीं। सर, शरद पवार जी ने जो मुद्दा उपस्थित किया है कि हमें चुनाव के पहले 2 लोग मिले थे, जिन्होंने कहा था 160 सीटें हम निकाल के देंगे, किस तरह से देखते हैं? देखिए, उसके बारे में बात ऐसी है, पवार साहब को ये लोग मिले थे, मुझे मालूम है, हमसे बात भी पवार साहब ने की थी। ऐसे ही लोग उद्धव जी को भी मिले थे। उद्धव जी ने कहा कि हमें लोकतंत्र के ऊपर भरोसा है, देश में मोदी सरकार के खिलाफ एक माहौल बना है, लोग नहीं चाहते कि मोदी जी रहेंगे। अभी हम लोकसभा जीत रहे हैं तो आपकी ज़रूरत नहीं है, हम नहीं करेंगे। ये लोकसभा में आए, हम जीत गए तो वापस से विधानसभा चुनाव से पहले आ गए और कहा कि आप कुछ भी कहें, इस बार आपको हरवाने की पूरी तैयारी सामने वाले ने की है, चाहे इलेक्ट्रॉनिक मशीन हो, ईवीएम हो, चाहे वोटर लिस्ट हो, उस माध्यम से वो लोग आपको हराएंगे। हम आपको कम से कम 60 सीट के ऊपर जो आपके लिए आप अड़चन के हैं, हाँ, उसके ऊपर हम मदद करेंगे। फिर भी उद्धव जी बोले नहीं, महाराष्ट्र की जनता ने तय किया है कि बदलाव होगा। वो लोग बोले नहीं नहीं, ऐसा नहीं होगा, सामने वालों ने पूरी तैयारी कर दी है आपको हराने की, और ऐसा ही हो गया। वीवीपैट निकाला जाएगा। ये तो है ना, चुनाव आयोग भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है। जैसे ABVP है, उनका वो क्या हिंद किसान मजदूर यूनियन है, वैसे एक BJP है, हाँ, RSS है, वैसे उनका एक एक्सटेंडेड ब्रांच है भारतीय चुनाव आयोग। थैंक यू।